नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून बातमी. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी मालाडच्या कोविड सेंटरचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मालाडमध्ये नवीन कोविड सेंटर बांधण्यात येत असल्याची माहिती दिली. तसंच तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलंय. तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका असल्यानं त्यांच्यासाठी अधिक काळजी घेतली जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरेंनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पर्यटन मंत्री मी असलो तरी पर्यटन करत फोटो काढत नसल्याचं सांगितलंय. तर फोटो काढण्यापेक्षा मी काम करत राहतो असं सांगायलाही ते विसरले नाही. बघूयात आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणतात. मुंबईचे उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे आपल्याबरोबर आहेत. आज आपण वेगवेगळ्या कामांची पाहणी केलेली आहे. काय साधारणतः जी कामं सुरू आहेत त्याला कालावधी किती लागेल असं अपेक्षा आहे? काय आढावा? महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी पालकमंत्री अस्लम शेखजी आणि राजीव साहेब आम्ही तिघही मालाडचं जे कोविड केअर सेंटर बनतं तिथे देखील गेलेलो. आमच्याबरोबर डॉक्टर मुफी पण होते. कारण आम्ही सगळं बघतोय की आता तिसरी लाटेची तयारी करायला आपल्याला आत्तापासूनच सुरुवात करायला लागेल. वॅक्सिनेशन आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो. जसं लसी हातात येतात आपण लसीकरण करण्याचा प्रयत्न करतोय. पण तिसरी लाट ह्याच्यासाठी जास्तीत जास्त ICU बेड्स, ऑक्सिजनेटेड बेड्स ते आपण करत आहोत. मुंबईच्या वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये करतोय, कांजूरला करतोय, मालाडला करतोय, असं अजून काही ठिकाणी करत आहोत. त्याची पाहणी केली. त्याच्यानंतर अर्थात मागच्या वेळी आपल्याला आठवत असेल वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जी लँडस्लाईड झालेली त्याचे पुढे काही काम झालं आहे का? कारण त्याच्यात अर्थात कठीण काम आहे. त्याची लँडस्लाईडचं जे आपण बघितलं फ्रॅक्चर्स आहेत रॉकमध्ये ते पण आपण पुढे करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कलानगर फ्लायओव्हर. ह्या कामांची पाहणी अर्थात आम्ही पहिल्यापासून गेले 6-7 महिने करत आहोत. त्याचं पुढचं रूप बघत जातो आणि मग प्रत्येक महिन्यात त्याचा आढावा असतो. महापालिकेच्या वतीने आपण लसीकरणासाठी तर ग्लोबल टेंडर फ्लोट केलं. त्याच्यात काही लोक येत देखील आहेत. आणि मुख्य गोष्ट म्हणजे पुढच्या लाटेत एक डेमोग्राफी अशी आहे ज्यांना अजूनही प्रादुर्भाव जास्ती झाला नाही आणि तसं होऊही नाही आमची इच्छा आहे. पण तयारी ती आपल्याला ठेवायला लागेल. आणि लहान मुलांसाठी आपण पेडियाट्रिक वॉर्ड्स असतील, NICUs असतील, ह्याच्यावर आपण काम जोरात घेतलेलं आहे. टुरिझम करण्यात म्हणजे जरी मी पर्यटन मंत्री असलो तरी ह्या टुरिझममध्ये मी नाही आहे. आम्ही काम करत असतो. मुंबईत सगळे जे पंचनामे होते ते पूर्णपणे झालेले आहेत. उद्या आमची आढावा बैठक आहे कलेक्टर साहेबांबरोबर. आणि आपण बघत असाल की मुख्यमंत्री महोदय स्वतः जिथे कोकणात होते किंवा जिथे जिथे झालेले काही त्रास झाले तिथे गेलो. यंत्रणा पूर्ण कामी लागलेली आहे. मला वाटतं फोटो काढण्यापेक्षा आणि फिरत फोटो काढण्यापेक्षा मदत लोकांना होणं हे गरजेचं आहे. जे विरोधक टीका करतात मला वाटतं त्यांच्याकडे काम नाही आहे. थोडे फ्रस्ट्रेट देखील झालेले आहेत म्हणून ते करतात. त्यांना बोलत राहू दे, आम्ही काम करत राहू. आदित्य ठाकरे जे होते त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. जे त्यांच्यावर आरोप केले जातात त्यांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे. आणि प्री मान्सून पूर्वीची सर्व कामं आणि कोविड लसीकरणाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाहीये. हायकोर्टानं राज्य सरकारच्या 10वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्य सरकार विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना थेट गुणपत्रिका देण्याऐवजी त्यांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी होत होती. मात्र शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याचं म्हटलंय. सध्या कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करणं अधिक महत्त्वाचं असून आपण आपली बाजू कोर्टात मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच येत्या 2 ते 3 दिवसात 12वीच्या परीक्षांसंदर्भात सुद्धा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी आज स्पष्ट केलंय. राज्यातल्या 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या सरकारच्या निर्णयाकडे. कारण कोरोनाच्या संकट काळामध्ये अजून परीक्षांबद्दल कुठलाही ठोस निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे एक प्रकारची धाकधूक, चिंता सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात आहे. आपल्या ज्या बोर्डाची मुलं आहेत HSC बोर्डाची ती जवळपास 14 लाखाहून अधिक विद्यार्थी आहेत. आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना ती पूर्णपणे सुरक्षित वातावरणात केली गेली पाहिजे. मुलांना जे आहे ते जसं मी सांगितलं की दोन्ही तऱ्हेचं जे आहे ते मार्गदर्शन आणि त्या तऱ्हेचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर वॅक्सिनेशन आहे. तर केंद्र सरकारने जास्त प्रमाणामध्ये वॅक्सिन द्यावे आणि मुलांचं आणि काम करणाऱ्या लोकांचा विचार करावा. त्यामुळे तोपर्यंत आमचं असं म्हणणं होतं की ह्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना आम्ही परिस्थिती बघू. तुम्ही 1 महिन्यानंतर परीक्षाबद्दल बोलता आहात त्यावेळची परिस्थिती काय असेल महाराष्ट्रामध्ये. कारण आज आपण सगळेजण जाणता लॉकडाऊन आहे. उद्या विद्यार्थ्यांना यायचं म्हटलं तर कशा तऱ्हेने येणार. 1 महिन्यानंतर काय परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यामुळे हे सगळे निर्णय घेत असताना
आम्हाला पूर्ण काळजी करून आणि पूर्ण विद्यार्थ्यांचं हित आणि देशाचं हित घेऊन तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. आम्ही या काळामध्येच माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमची चर्चा झाली होती आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की ते दौऱ्यावरती जाणार होते. आपल्यालाही माहिती आहे जे वादळामध्ये झालेलं नुकसान ज्या संदर्भात ते दौरा करणार होते. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बैठक देतील. आज सुद्धा माझं सकाळी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. ते मला म्हणाले की आम्ही तुम्हाला 1-2 दिवसामध्ये बैठक देत होतो. येणाऱ्या 2 दिवसामध्ये आमची बैठक होईल आणि मंत्रिमंडळात आम्ही ह्या गोष्टी घेऊन जाऊ. आणि जसं आपल्या सर्वांना माहिती आहे माननीय उच्च न्यायालयात सुद्धा आम्ही आमचं म्हणणं मांडू की ही करोनाची परिस्थिती ही असाधारण अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये मुलांना सुरक्षित वातावरण कसं देता येईल आणि पुढच्या वर्षी मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं मला वाटतं. माननीय उच्च न्यायालयाला आम्ही आमचं म्हणणं सांगू, आमच्या माध्यमातून AG त्यांचं म्हणणं मांडतील आणि मला असं वाटतं की आम्ही ही जी परिस्थिती निर्माण झालेली ही असाधारण अशी परिस्थिती आहे. कोणीच विचार केला नव्हता की अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण होईल. पहिल्या लाटेमध्ये आपल्याला वेगळं वाटलं होतं, दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला वाटलं होतं कदाचित ती त्याच्यापेक्षा कमी असेल, परंतु आपण आज परिस्थिती बघतोय की तो स्ट्रेन खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॅनिकिंग निर्माण करत आहे. आणि अशा वेळेला तिसरी लाटेबद्दल आपण चर्चा करतोय ती सुद्धा मुलांच्या बाबतीमध्ये होते. कारण पहिल्या लाटेमध्ये मुलं नव्हती, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये आता मुलांवर याचा इम्पॅक्ट व्हायला लागला आहे. आणि म्हणून आम्ही कोर्टाला आमची बाजू सांगू, कोर्टाने जे आम्हाला प्रश्न विचारले त्याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देऊ आणि ह्या असाधारण परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षी मुलांचं नुकसान होणं यासाठी आम्ही या संदर्भामध्ये आम्ही कोर्टामध्ये जे आमचा GR करतो आम्ही कोर्टामध्ये सादर करून कोर्टाला आमचं म्हणणं मांडू. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सच्या राज्यातल्या बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधला. महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जाते. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा मोठा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आले, त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असं भाकीत सुद्धा काही तज्ज्ञांकडून वर्तवलं जात आहे. त्यामुळे अशी चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आज व्यक्त केली. तसंच कोरोनाचा कहर वाढत असताना कडक निर्बंध लावण्यासारखे कटू निर्णय घ्यावे लागले असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत ऐकूयात. डॉक्टरांना मी विनंती करतोय की आपण हे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावरती मार्गदर्शन करा. आपण आजच्या मार्गदर्शनामध्ये जे बालरोग तज्ञ या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्यांना तर उपचारासंबंधी आपण सूचना द्याच, जरूर द्या, पण खास करून जे पालक आपल्या मुलांना काही होऊ नये म्हणून एका जबाबदारीने किंवा मी तर म्हणेन प्रेमापोटी किंवा भीतीपोटी हा कार्यक्रम बघत असतील त्यांनाही आपण एक अस्वस्थ केलं पाहिजे की घाबरू नका, आम्ही आहोत, काही चिंता करू नका, मात्र वेळेमध्ये डॉक्टरकडे घेऊन या. ह्या कोरोनावरचं नियंत्रण आता जे काही दिसतंय ते मी नम्रपणाने माझ्यासोबत मला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या ह्या तज्ञ डॉक्टरांना देतो आहे. जी यंत्रणा याच्यासाठी अहोरात्र राबते आहे, मग ते डॉक्टर्स आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, परिचारिका आहेत, पोलीस आहेत, अनेक स्वयंसेवी संस्था, साहजिकच माझे शिवसैनिक आहेत, सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे नागरिक. कारण लॉकडाऊन हा निर्णय अत्यंत कठोर आणि कटू असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका बैठकीत बोलताना कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करताना भावूक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यावरून आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावूक झाले की ठरवून असा प्रश्न उपस्थित केलाय. मुख्यमंत्र्यांसोबत स्वतःच्या केबिनमध्ये बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान मोदी नेहमी मास्क वापरत होते, मात्र त्या दिवशी गमछा आणि मास्क दोन्ही गायब होते. याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता का, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. नवाब मलिक काय म्हणाले ऐकूयात. शासनाच्या विरोधात, विशेषकर मोदी सरकारच्या विरोधात एक मोठी जन आक्रोश निर्माण झालेला आहे. त्यामुळे पंतप्रधान भावूक झाले हे जे चित्र निर्माण करण्यात आलं किंवा भावूक ते झाले, आता लोक त्यांच्यावर प्रश्न निर्माण करत आहेत. नेहमी मुख्यमंत्री सोबत स्वतःच्या केबिनमध्ये बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत असताना मोदी साहेब अंगोछा मास्क घालून संबोधन करत होते. त्याच दिवशी त्यांचा अंगोछा गायब होता, मास्क गायब होता. आता लोक सांगताय ठरून झालेला हा कार्यक्रम आहे. याच कार्यक्रमाला मोदी साहेबांनी मास्क का घालला नाही, अंगोछा का घालून आले नाही.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणार असा निर्धार मराठा नेते विनायक मेटेंनी केलाय। या अनुषंगाने बीडमध्ये मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक संपन्न झाली। बैठकीला जिल्ह्यातील निवडक मराठा समन्वयकांची हजेरी होती। सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप आणि आक्रोश दाखवण्यासाठी 5 जून रोजी पहिला मोर्चा निघतोय। या मोर्चाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे। लढा आरक्षणाच्या या नावाने मोर्चा काढण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। 5 जूनला सकाळी 10:30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। कोरोनाचे सगळे नियम पाळून मोर्चा काढण्यात येणार असल्याचं विनायक मेटेंनी जाहीर केलंय। सर्व ग्रामीण भागातून असं सांगणं आहे की कोविड जरी असेल तरी त्याची सर्व ती काळजी आणि खबरदारी घेऊन आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आम्ही मोर्चाला निश्चितपणे येणार। हा निर्धार आता लोकांनीच केला असल्यामुळं 5 जूनचा मोर्चा 100% यशस्वी होईल। यानंतरची बातमी आहे उजनीच्या पाण्याची, कारण उजनीचा पाणी प्रश्न आता चांगलाच पेटलेला आहे। उजनी पाणी बचाव समिती आता आंदोलन करणार आहे। उद्यापासून जिल्ह्यात हे तीव्र आंदोलन केलं जाईल। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर या समितीनं गंभीर आरोप केले। दोघांनीही सोलापूरच्या जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केलाय। पंढरपूरमधल्या पत्रकार परिषदेमध्ये आज या सगळ्या नेत्यांनी एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिलाय। जयंत पाटलांच्या घोषणेनंतर सुद्धा अजून आदेश नाहीये, त्यामुळे आता उजनी पाणी बचाव समितीनं आंदोलनाचा निर्णय घेतला। सोलापूरच्या पाणी प्रश्नाच्या बद्दल सध्या तिथले शेतकरी असतील, हे सगळेजण तीव्र भावना व्यक्त करत आहेत। राज्य सरकारनं याच्याबद्दल सकारात्मक तोडगा काढण्याचा शब्द दिलेला असला तरी सुद्धा निर्णय घोषणा होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे आता आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। वीरेंद्र सिंह उत्पात आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वीरेंद्र, या आंदोलनाचा इशारा देणाऱ्या आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांचं समाधान का होत नाहीये? विलास, काही दिवसापूर्वी त्यांनी इशारा दिला होता। त्यांनी एक संघर्ष समिती स्थापन केली होती, उजनी धरण पाणी बचाव समिती, आणि त्यांनी स्पष्टपणे आरोप केला होता की इंदापूरला जे काय 22 गावाला पाणी द्यायचं जी योजना त्यांनी त्याचा हे आखली होती आणि ती अंमलबजावणी करण्यात येणार होती, त्याला त्यांनी विरोध केला होता। त्यांचं म्हणणं असं आहे की ह्याचं मूळ 1971 सालापासून हा विषय आहे की इंदापूर तालुक्याचं पाणी बारामतीला वळवण्यात आलं होतं आणि त्यांचं निरसन करण्यासाठी, म्हणजे त्यांची जी मागणी होती त्यासाठी हा परत ठराव करण्यात आला होता। आणि आता जी काय त्यांनी रद्द केला असं सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर समिती नेमणार आहेत, तो अहवाल त्यांचे त्या तत्कालीन त्या काळचेच अभियंता आहेत आणि एकंदरीत हा फारसा आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे आणि याच्यातून सोलापूरकरांवर अन्याय होणार आहे आणि एकंदरीत हा विषय आता चिघळणार आहे असं एकंदरीत दिसत आहे। विलास, राजकीय परिप्रेक्षातून कसं पाहता येईल? कुठल्या राजकीय पक्षांनी याच्याबद्दलची भूमिका घेतली आहे? राजकीय तर हा सरळ जे उजनी संघर्ष समितीचा थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातल्या हे अन्याय करायचं, त्यांचा अन्याय करते असं त्यांचं म्हणणं आहे। कारण की उजनीवर पूर्णपणे सोलापूर जिल्ह्याचा हक्क असताना सांडपाणी हा असा शब्द वापरून त्यांनी उजनीतलं पाणी पळवण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। धन्यवाद वीरेंद्र, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा उजनीचं पाणी पुन्हा एकदा महाराष्ट्रात पेटणार असं दिसतंय। याचसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाहीये। तुम्ही लस घेतली असेल, दोन्ही डोस जरी घेतलेले असतील तरी सुद्धा हा मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी। कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र।
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पालघरच्या नुकसानीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे। तोक्ते वादळानं या परिसरातील नागरिकांचं मोठं नुकसान केलंय। नुकसानग्रस्तांकडे लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। कोरोनावर बोलताना त्यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। संजय राऊतांनी केवळ केंद्राकडे बोट दाखवतात महाराष्ट्राच्या अनेक स्मशानभूमीत रांगा लागल्या, लोकांना अंत्यसंस्कार करताना वेळ लागत होता, मग ते पाप कुणाचं होतं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। संजय राऊतांना अशा प्रकारचं लिहिल्याशिवाय किंवा वक्तव्य केल्याशिवाय त्यांचा दिवसच पुढे सरकत नाही। एक बोट दाखवत असताना 4 बोटं आपल्याकडे आहे त्याचं भान संजय राऊतांना नाही। या महाराष्ट्रामध्ये प्रेतांचा खच पडला। अनेक स्मशानभूमीमध्ये तासनतास 8-8, 10-10 तास प्रेत जाळायला थांबावं लागलं। काही ठिकाणी तर प्रेत जाळायलाही संधी मिळाली नाही, एवढा प्रेतांचा खच होता। बीड सारख्या ठिकाणी ॲम्ब्युलन्समधनं 23 प्रेत किंवा मृतदेह एका ॲम्ब्युलन्समधनं त्या ठिकाणी न्यावे लागले। आणि म्हणून मला वाटतं मग या प्रेतांचे खच होत आहेत याची जबाबदारी कोणाची? तिथे निदान प्रेत दिसत आहेत तरी, परंतु या ठिकाणी अनेक मृत्यू असे आहेत की ते कुठे गेले काय झाले याचाच पत्ता नाही। मग या सगळ्या पापाची जबाबदारी संजय राऊत आपण स्वीकारणार आहात का? त्याचंही उत्तर आपल्याला द्यावं लागेल। केवळ मोदी साहेबांनी केंद्र सरकारवर त्या ठिकाणी आखपाखड करण्यापेक्षा आपल्या पायाखाली काय जळतंय हे जरा नीटपणे पाहावं। काँग्रेसचे दिवंगत नेते राजू सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सर्व नेते मंडळींनी राजू सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, पर्यटन मंत्री यांनी त्यांच्या राजू सातव यांच्या आठवणी जागवल्या। सगळ्यांच्या डोळ्यात यावेळी अश्रू दाटून आले होते। ते ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आले त्याही वेळेस एक अतिशय प्रगल्भ नेत्यासारखं किंवा अनेक वर्ष विधानसभेत ज्याने काम केलं आहे अशा प्रकारे ते विषयाची मांडणी हे करायचे। याचं कारण संघटनेत एक प्रदीर्घ अनुभव त्यांचा होता, जमिनीपासून त्याने काम केलं होतं आणि म्हणून विषय माहिती असायचे आणि त्यामुळे त्यांचं एक विशिष्ट असं कॉन्ट्रीब्युशन हे आपल्याला विधानसभेच्या संपूर्ण कारवाईमध्ये पाहायला मिळायचं। एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छिते की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याचा उल्लेख जितेंद्र आव्हाडांनीही केला की आपल्या नात्यामध्ये कधी चढ कधी उतार असे कुठल्याही 2 आघाड्यांमध्ये होत असतात, पण राजीव सातत्याने ती आघाडी चांगल्या व्यवस्थित कामाने कॉमन मिनिमम प्रोग्रामनी कशी चालेल याच्यासाठी एक हक्काचा कोऑर्डिनेटर दोन्ही आघाडींमधला एक हक्काचा, म्हणजे काँग्रेसलाही तो आपला वाटायचा आणि राष्ट्रवादीला तोही आपला वाटायचा असे राजीव साहेब खूप मोठा रोल होता। आणि आम्ही बेंचमेट्स होतो पार्लमेंटमध्ये, एकाच बेंचवर मी आणि राजीवनी 5 वर्षे एकत्र काढली आणि ज्या तयारीने ते पार्लमेंटला यायचे त्यांना, म्हणजे मी बऱ्याच वेळा त्यांना सांगायचे आपल्या सगळ्यांना संसद रत्न अवॉर्ड मिळतो, पण मी बऱ्याच वेळा मला ते अवॉर्ड राजीवचं कॉपी करून मी पास झाले। राजीवजींनी हातात घेतलेलं म्हणजे गुजरातमध्ये देखील त्यांनी काम केलं, CWC मध्ये काम करत असताना आणि युवक अध्यक्ष म्हणून काम करत असताना हे सगळंच काम ते प्रेमाने उल्लेख करायचे आणि थोडं इन्स्पिरेशन देखील घ्यायचे असं मला वाटायला लागलेलं। अर्थात मी देखील थोडा उत्सुक होतो त्यांना भेटायला आणि साधारणपणे मध्यंतरीच्या काळात धक्कादायक फोन आला की ते कोविड त्यांना झालेला आहे आणि मला स्वतः राहुल गांधीजींचा पण फोन होता आणि त्याच्यानंतर काही त्यांच्या सहयोगींचा पण की ते सिरियस आहेत। तेव्हा मला पहिला थोडा धक्का बसला। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।